नमस्कार मंडळी. रात्रीच्या स्वयंपाकाचा खूप कंटाळा आला होता म्हणून अगदी झटपट अगदी पौष्टिक असा पोटभरीचा बेत बनवला. त्यासाठी 2 वाट्या इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपल्याला सगळ्यात अगोदर स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. या प्रकारे चोळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यावर काही घाण असेल ती निघून जाते. आता इथे तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून पुन्हा तांदूळ बुडतील एवढं पाणी याच्यामध्ये घालायचं आणि एक 10 मिनटं हे तांदूळ भिजवून ठेवायचे आहेत. त्यानंतर इथे 250 ग्रॅम मी पनीर घेतलेलं आहे. पनीर इथे पहिल्यांदा चिरून घ्यायचं आहे या प्रकारे. ह्याचे मी चौकोनी असे पीसेस करून घेते या प्रकारे. पूर्णपणे पनीर इथे कट करून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावरती थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे म्हणजे टेस्ट ह्याला पनीरला चांगली लागते. त्यानंतर इथे पाव वाटी मी मनुका घेतल्यात आणि पाव वाटी काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. लगेचच मी एक कढई गॅसवरती गरम करून घेतली. त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातले. तेल हलकंसं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पनीर जे आपण कट करून घेतले ते सगळे घालायचे. स्लो गॅसवरती आपल्याला हे पनीर हलवत सतत तळून घ्यायचे चांगले. थोडासा असा सोनेरी कलर यायला पाहिजे इतके हे पनीर आपल्याला चांगले तळून घ्यायचेत. सतत हलवायचेत नाही तर ते खाली कढईला चिकटून राहतं पनीर. या प्रकारे सतत हलवत मी हे चांगले पनीर तळून घेतलेले आहेत. हलकासा सोनेरी कलर आलेला आहे. आता हे डिशमध्ये काढून घेते. या प्रकारे ते सगळे पनीर तळून झालेले आहेत. त्याच कढईमध्ये मी परत जेवढं तेल राहिलेलं त्याच्यामध्ये काजूच्या पाकळ्या पण तळून घेते. काजूच्या पाकळ्या पण अगदी हलक्याशा सोनेरी झाल्यानंतर काढून घ्यायच्यात. इथे तळून झालेले आहेत आपल्याला काजूसुद्धा. त्यानंतर लगेचच मी इथे मनुकासुद्धा तळून घेते. मनुका तळल्यानंतर थोड्याशा त्या फुगतात, अशा टम्म द्राक्षासारख्या फुगून वरती येतात. या प्रकारे झाल्या की आपण इथे मनुका पण तळून झाल्यात म्हणून समजायचं. मनुका पण इथे मी काढून घेतलेले आहेत. आता उरलेल्या तेलामध्ये मी 2 क्यूब इथे बटर घातलेलं आहे आणि बटर चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. त्यानंतर इथे खडे मसाले घेतलेत. 1 चमचा 6 जिरे घेतलेत, 1 चमचा जिरे घेतलेत, 1 मसाला वेलदोडा, 1 साधा वेलदोडा, चक्रफूल, काळी मिरी, 2 दालचिनी आणि 2 तमालपत्र घेतलेली आहेत आणि हे सगळे जिन्नस ह्याच्यामध्ये घालायचेत आणि बटरमध्ये आपल्याला हे चांगले तळून घ्यायचेत. या प्रकारे हे सगळे खडे मसाले मी इथे परतून घेतलेले आहेत. त्यामध्येच 2 मोठे कांदे उभडसर चिरून ते घातलेले आहेत आणि तेही ह्याच्याबरोबर परतून घेतलेले आहेत. कांदा आणि खडे मसाले सगळे व्यवस्थित परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि तीही ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी 4 हिरव्या मिरच्यांना उभडसर अशा स्लाईस करून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहेत आणि त्याही याच्यामध्ये परतून घेतल्या. त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला घातला आहे. ढोबळी मिरची उभडसर चिरून घातलेली आहे आणि इथे घेवड्याच्या शेंगा मध्ये चिरून घेतलेल्या आहेत अशा आणि त्या घातलेल्या आहेत. सगळे भाज्या ज्या आपण घातलेल्या आहेत ना ह्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात. तुम्ही इथे कोणत्याही भाज्या घेऊ शकता. त्यानंतर एक मोठ्या वाटी मी इथे फ्रेशवाले मटार घेतलेत. अजून मटारचा सीझन आहे चालू आणि भरपूर मटार आहेत त्याच्यामुळे मटार इथे घातलेले आहेत 1 मोठा वाटी. त्यानंतर इथे तोपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवते. इथे 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत त्यासाठी म्हणून मी त्याच वाटीने 4 वाटी पाणी गरम करून घेते. आता हे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या इथे भाज्यासुद्धा बऱ्यापैकी परतवून झालेल्या आहेत. नंतर इथे फक्त भाज्यांच्या पुरतं 1 अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. त्यानंतर 1 मोठा चमचा मी इथे बिर्याणी मसाला घातलेला आहे. 1 मोठा चमचा गरम मसाला घातलेला आहे. अर्धा चमचा इथे लाल तिखट घातलेला आहे. 1 मोठा चमचा धणा जिरा पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचेत व्यवस्थितपणे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जो आपण भिजवून ठेवलेला तांदूळ होता त्यातलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे आणि ते तांदूळ ह्याच्यामध्ये घालायचेत आणि हे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. त्यापूर्वी ह्याच्यामध्ये आपल्याला जेवढं भाताला लागेल तेवढं मीठ ह्याच्यात घालायचं. आपण भाजीपुरतं मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळे आता फक्त तांदळापुरतंच मीठ घालायचं होतं. घालायचे आणि पूर्ण हे सगळं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे. 1 मिनिटभर मी हे तांदूळ चांगले परतवून इथे घेतलेले आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये लगेचच आपण गरम पाणी घालूया. पाणी अगदी उकळलेलं घालायचं आहे म्हणजे आपला भात लवकर शिजतो पटकन. इथे मी सगळं गरम पाणी घातलेलं आहे. आपला इथे 2 वाटी बासमती तांदूळ होता त्याच्यासाठी म्हणून मी 4 वाटी गरम पाणी घातलेलं आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाणे ह्याच्यामुळे भात अगदी मोकळा होतो आणि तसाच मऊसूत असा शिजतो सुद्धा. वरतून भरपूर कोथिंबीर घालायची. पुन्हा हे सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचेत आणि वरती झाकण ठेवून 10 मिनटं वाफवून घ्यायचेत. आपण इथे पनीर पुलावची रेसिपी करत आहोत त्याच्यामुळे ही अगदी मस्त अशी चवीला होते.
एक 10 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता ह्यातलं पाणी सगळं आटलेलं आहे. बऱ्यापैकी भात इथे चांगला फुललेला आहे आणि प्रत्येक दाणा अगदी वेगळा वेगळा झालेला आहे. एकमेकांना चिकट असा झालेला नाही आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हा भात तयार दिसतोय. आता आपण ह्याच्यामध्ये जे तळलेले पनीर आहेत ना ते सगळे घालायचे आहेत आणि आपण जे काजू आणि मनुका पण तळून ठेवलेले आहेत त्यासुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये या भातात घालायचे. आत्ता आपला इथे 90% भात शिजलेला आहे. अजून एक 10% शिजायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला हे पनीर आणि हे सगळ्यात शेवटला ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता हे सगळे आपण मिक्स करून घ्यायचे. पनीर नंतर काजूच्या पाकळ्या आणि जे मनुका आपण घेतलेले आहेत त्या सगळ्या या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात आता आणि त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आणि 2 ते 3 मिनटं पुन्हा वाफवून घ्यायची. म्हणजे उरलेले जे 10% आपला भात शिजायचा आहे तो शिजतो इथे आणि पनीरलासुद्धा ह्याचा मस्त असा फ्लेवर लागतो. तुम्ही बघू शकता मस्त असा भात शिजलेला आहे आता. तितकाच तो अगदी मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे. अजिबात चिकट झालेला नाही आहे आणि तेवढाच अगदी मऊसूतसुद्धा आहे. मस्त आपला इथे पनीर पुलाव तयार झालेला आहे. रात्रीच्या स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर झटपट बनणारा हा पौष्टिक मेनू करून बघा. त्याबरोबर मी इथे दही बुंदी घेतलेली आहे. तुम्ही दही कांदासुद्धा घेऊ शकता, ताक घेऊ शकता. मस्त पोटभरीचा बेत होतो. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि यूट्यूबवर जर माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करा.